नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट देम या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्याला माहीतच आहे की म्हाडाचा एक्झाम पुढे गेलेला आहे, तर त्या आपण आता क्वेश्चन प्रॅक्टिसकडे लक्ष दिलं पाहिजे. सिलेबस तरी सगळ्यांचं कंप्लीट झालेलं असेल असं वाटतं कारण आपण यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी कंप्लीट केलेलंच आहे. तर आज आपण RCC क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहे म्हाडा EE आणि JEE एक्झामसाठी. तर चला मग चालू करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, द मिनिमम क्वांटिटी ऑफ सिमेंट required for the minimum quantity of cement content that is needed in 1 meter cube of reinforced concrete which is not directly exposed to weather. वेदरला आपल्याला 5 कंडिशन्स आहेत. एक आहे माइल्ड, एक आहे मॉडरेट, एक आहे सिव्हिअर, चौथा आहे व्हेरी सिव्हिअर आणि पाचवा आहे एक्स्ट्रीम. तर ह्या पाचही कंडिशनमध्ये काय काय कंडिशन्स आहेत, त्या कंडिशनपैकी ही जी आहेत हे त्याच्यातलं एक कंडिशन आहे. तर ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन कशामध्ये येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला कळतो की मिनिमम सिमेंट कंटेंट कितीला आहे, कारण आपल्याला IS कोडमध्ये डायरेक्ट एका टेबलमध्ये ही सगळे व्हॅल्यूज आपल्याला दिलेलं आहे. तर ही जी कंडिशन आहे ही माइल्ड कंडिशनमध्ये येतो आणि याचा आन्सर आहे 300. ह्याचं टेबल मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. तर तुम्ही ह्या टेबलमध्ये बघू शकता की माइल्डमध्ये काय काय येणार आहे. प्रोटेक्टेड अगेन्स्ट वेदर ऑर अग्रेसिव्ह कंडिशन एक्सेप्टेड इफ लोकेटेड इन कोस्टल एरियाज. आणि म्हणजे अग्रेसिव्ह एरियापासून प्रोटेक्टेड केलेलं आहे, फक्त कोस्टल एरियामध्ये नसलं पाहिजे. तर ह्याला मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे ते M20 आहे. मिनिमम कवर 20 mm असला पाहिजे. मिनिमम सिमेंट कंटेंट जे आहे ते 300 असला पाहिजे आणि मिनिमम वॉटर सिमेंट रेशो 0.55 असला पाहिजे. तसंच मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम कंडिशनसाठी दिलेला आहे. एक क्वेश्चन जास्त वेळा येतो ते म्हणजे आहे सी, म्हणजे सी जवळ असतो किंवा इमर्स्ड इन सी वॉटर एक्सपोज टू कोस्टल एन्व्हायरमेंट. तर ती कंडिशन जी ती सिव्हिअर असल्याने आपल्यासाठी M30 ही व्हॅल्यू 45 mm मिनिमम नॉमिनल कव्हर आणि 320 सिमेंट कंटेंट आणि मिनिमम वॉटर सिमेंट रेशो 45 हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे जी कंडिशन आहे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर जास्त वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पुढचं क्वेश्चन आहे M10 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट अप्रॉक्सिमेट रेशिओ मिक्स. M10 चा मिक्स रेशो काय आहे. तर पहिला ऑप्शन आहे 1:3:6, दुसरा ऑप्शन आहे 1:1:2, तिसरा ऑप्शन आहे 1:2:4, D 1:1.5:3. तर आपल्याला माहीतच आहे की नॉमिनल मिक्स काय काय येतात. चालू होतो 7.5 किंवा M5 पासून, मग पुन्हा M10, M15, M20, M25 हे रेशिओज आपल्याला माहीत असले पाहिजे. आणि मला माहीत आहे की तुम्हाला सगळ्याला माहीत आहे, तर ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा त्याच्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की M10 ला 1:3:6 आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं होतं, तर मागच्या क्वेश्चनमध्ये M10 विचारलं होतं, तर M10 ला 1:3:6 आहे, मग आन्सर ए झाला. तर M15चं बी तसंच दिलेलं आहे 1:2:4. हे जे आहेत हे IS 10-6/2009 अनुसार आहे. आणि पुढचा आहे M20 1:1.5:3, M25 1:1:2. M म्हणजे काय ह्याच्यातला, M म्हणजे जी आहे ती मिक्स्ड डिझाईन आहे आणि M10 जे आहे ती त्याचं कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे 28 डेजसाठी. हे ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारू शकते. त्याच्यामध्ये आपल्याला असं डायरेक्टली क्वेश्चन विचारण्याऐवजी त्यांनी आपल्याला ती कोस्टल कंडिशनचं विचारून त्यांनी त्याला मिनिमम सिमेंट कंटेंट किती ठेवला पाहिजे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सांगितलेलं होतं, तसं विचारू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी इज द रेशिओ. फॅक्टर ऑफ सेफ्टी कशाचा रेशिओ आहे. FY टू वर्किंग स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस, कॉम्प्रेशन स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस और बिअरिंग स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस. तर याचा आन्सर आहे पहिला, यील्ड स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेसला आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणतो. तर अकॉर्डिंग टू IS 456 द नंबर ऑफ ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट मिक्स. तर कॉन्क्रीटला आपण ब्रॉडली 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पहिला आहे ऑर्डिनरी ग्रेड, दुसरा आहे स्टँडर्ड आणि तिसरा आहे हाय स्ट्रेंथ.
तर आपल्याला इथं अकॉर्डिंग टू IS 456 नंबर ऑफ ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट मिक्ससाठी किती ग्रेड आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर कॉन्क्रीट मिक्स साधारण आपण स्टँडर्डच कन्सिडर करायचं असतं आणि क्वेश्चनमध्ये दिलं नाही पण स्टँडर्ड असं आहे. तर ती किती आहे ते आपल्याला ह्याच्यामधून कळतो. पहिला IS 456 अनुसार आहे. ऑर्डिनरी ग्रेड जी आहे ती त्याच्यामध्ये 3 येतात, M10, M15, M20. त्या टोटल किती झाले 3. त्यानंतर स्टँडर्ड ग्रेडमध्ये काय काय येतो, M25, M30, M35, M40, M45, M50, M55 म्हणजे टोटल 7 नंबर्स. मग आपला क्वेश्चन काय होता, नंबर ऑफ ग्रेड्स इन कॉन्क्रीट मिक्स. इथं त्यांनी स्टँडर्ड, ऑर्डिनरी किंवा हाय स्ट्रेंथ दिलेलं नाही, तर आपण स्टँडर्ड कन्सिडर करायचं आणि आन्सर याचं डी आहे. जसं तुम्ही हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये बघून घेऊ शकता. हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये M60, M65, M70, M75, M80 टोटल 5 नंबर्स येतात. बट अकॉर्डिंग टू अमेंडमेंट नंबर 4 May 2013, स्टँडर्ड कॉन्क्रीट मिक्स शुड हॅव 8 नंबर्स ऑफ ग्रेड M25 to M60. म्हणजे जे अमेंडमेंट झाले मे 2013ला, तेव्हा M60 जी आहे ही M60ला स्टँडर्ड ग्रेडमध्ये कन्सिडर केलेलं आहे. त्यासाठी 8 येतो, पण ही जी क्वेश्चन जेव्हा फॉर्म झालेला होता तेव्हा हे क्वेश्चनचा आन्सर 7 होता. म्हणजे हे क्वेश्चन अप्रॉक्सिमेट 2013च्या अगोदरचं क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन केस ऑफ रेनफोर्स्ड कॉन्क्रीट व्हॉट इज द मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट दॅट शुड बी युज्ड इन सी वॉटर ऑर एक्सपोज्ड डायरेक्टली अलॉंग द सी कोस्ट. हे तुम्हाला मी मागच कंडिशन सांगितलेले आहे की हे जे सी कोस्ट किंवा एक्सपोज्ड अलॉंग द सी कोस्ट, इमर्स्ड इन सी वॉटर, हे जे कंडिशन आहे ही सिव्हिअरमध्ये येतो. तर सिव्हिअरसाठी आपल्याला मी व्हॅल्यू लक्षात ठेवायला सांगितलेला होता. तर ह्याच्यामध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट जी आहे ती M30 आहे. मिनिमम कवर जी आहे ती 45 mm आहे. मिनिमम सिमेंट कंटेंट 320 kg/m³ आहे आणि मिनिमम वॉटर सिमेंट रेशो 0.45 आहे. तर याचा आन्सर झाला M30. पुढचा आहे, ॲज पर IS स्पेसिफिकेशन द नॉमिनल कॉन्क्रीट कवर फॉर मॉडरेट एक्सपोजर. तीच टेबलमधलं मॉडरेट एक्सपोजरसाठी नॉमिनल कॉन्क्रीट कवर किती असला पाहिजे. तसं इथं मी डायरेक्टली तुम्हाला आन्सर दिलेलाच आहे. तर आन्सर आहे B, 30 mm. खाली एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीमसाठी कव्हर इथं दिलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता सिव्हिअरसाठी 45 आहे आणि मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट M30 आहे. तर इथंच त्यांनी मॉडरेटसाठी मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट विचारला असता तर M25 झाला असता. पुढचा क्वेश्चन आहे, इन ए सिंगली रेनफोर्स्ड बीम इफ ए परमिसिबल स्ट्रेस इन कॉन्क्रीट रिचेस अर्लियर देन दॅट इन स्टील द बीम सेक्शन इज कॉल्ड. सिंगली रेनफोर्स्ड बीम म्हणजे काय, सिंगली रेनफोर्स्ड बीममध्ये टेन्शन साईडलाच आपण फक्त स्टील प्रोव्हाइड करतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि ह्याची कंडिशन काय काय आहेत, एक्सयू जी येतो, एक्सयू म्हणजे काय, आपला डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस शुड बी लेस दॅन एक्सयू लिमिट. एक्सयू लिमिट जी आहे ती बॅलन्स सेक्शनचा एक्सयू आहे आणि MU जी आहे म्हणजे मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स, हे सुद्धा MU लिमिटपेक्षा कमी असलं पाहिजे. हे झालं आपलं सिंगली रेनफोर्स्ड बीमसाठी कंडिशन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं काय आहे, इफ ए परमिसिबल स्ट्रेस इन कॉन्क्रीट रिचेस अर्लियर, म्हणजे स्ट्रेस जर आता ह्याच्यामध्ये आपण मेनली 3 ह्याच्यामध्ये क्वालिफाय करतो, ही सेक्शन बॅलन्स्ड आहे, ओव्हर रेनफोर्स्ड आहे किंवा अंडर रेनफोर्स्ड आहे. बॅलन्स सेक्शनमध्ये काय असतो, बॅलन्स्ड, अंडर रेनफोर्स्ड आणि ओव्हर रेनफोर्स्ड. तर मी तुम्हाला अंडर रेनफोर्ससाठी कंडिशन सांगितलेलंच आहे. हे अंडर रेनफोर्सचं कंडिशन आहे, सॉरी मी सिंगली रेनफोर्ससाठी म्हणलेलं होतं. सिंगली रेनफोर्समध्ये जर आपण टेन्शन साईडला फक्त स्टील प्रोव्हाइड केलं तर ती सिंगली रेनफोर्स बीम झाला. आणि अंडर बॅलन्स सेक्शनमध्ये एक्सयू जी आहे ती एक्सयू लिमिटची इक्वल असतो. अंडर रेनफोर्समध्ये एक्सयू पेक्षा कमी असतो, एक्सयू लिमिटपेक्षा एक्सयू कमी असतो. आणि ओव्हर रेनफोर्समध्ये एक्सयू जी आहे ती एक्सयू लिमिटपेक्षा जास्त असतो. सेम MU is equal to MU limit. MU is less than MU limit. MU is greater than MU limit. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेस इन कॉन्क्रीट, ह्याच्या बॅलन्स सेक्शनमध्ये काय, स्ट्रेस इन कॉन्क्रीट इज इक्वल टू स्ट्रेस इन स्टील. ह्याच्यामध्ये दोन्ही जे आहेत
ॲट अ टाइम रीच होतात. म्हणजे मॅक्सिमम अल्टिमेट स्ट्रेस इन कॉन्क्रीट आणि अल्टिमेट स्ट्रेस इन स्टील जे आहे ती ॲट अ टाइम हे होतं आणि ह्याच्यामध्ये सडन आपल्याला हे बघायला भेटतो. म्हणजे इथं आपल्याला सडन फेल्युअर होतो जे की आपल्याला अवॉइड करायचा असतो. त्यासाठी आपण बॅलन्स सेक्शन कधी प्रोव्हाइड करत नाही. पुढचं आहे अंडर एन्फोर्स. पहिला आपण ओव्हर एन्फोर्स बघूया. ओव्हर एन्फोर्समध्ये कसं कॉन्क्रीट नाही, आपण पहिला अंडरच बघूया. पहिला स्टीलमध्ये आपल्याला स्ट्रेस अल्टिमेटला रीच करतो, मग कॉन्क्रीटमध्ये रीच करतो. त्याच्यामुळे काय स्टील जेव्हा बेंड झालेला आपल्याला ती टाइम देतो की आपण जे स्ट्रक्चर रिकामी करू किंवा स्ट्रक्चर आपण सेफली एम्प्टी करू शकतो. म्हणून अंडर एन्फो सेक्शन जे आहे मोस्ट प्रिफरेबल सेक्शन असतो. आणि ओव्हर एन्फोर्समध्ये काय पहिला कॉन्क्रीट फेल होतो मग स्टील फेल होतो. पहिला कॉन्क्रीटचा अल्टिमेट स्ट्रेंथ रीच होतो मग स्टीलचा अल्टिमेट स्ट्रेंथ रीच होतो. त्यासाठी इथं जी कंडिशन दिलेलं आहे कॉन्क्रीट रिचर्स अर्लियर म्हणजे इथं ओव्हर एन्फो सेक्शन आलं. तर याचा आन्सर ओव्हर एन्फो सेक्शन येणार. पुढचा क्वेश्चन, वेन वर्क नॉट स्पेसिफाईड द व्हॉल्यूम ऑफ स्टील इन आरसीसी वर्क शुड बी टेकन. आता तुम्हाला असं दिलं आहे की 1 मीटर क्यूब मध्ये स्टील काढा. सॉरी 10 मीटर क्यूब धरू आपण. क्वेश्चन असा आहे की 10 मीटर क्यूब मध्ये आपल्याला किती पर्सेंट आरसीसी आहे म्हणजे रेनफोर्स्ड किंवा किती पर्सेंट स्टील आहे, व्हॉल्यूम ऑफ स्टील काढायला आपल्याला क्वेश्चन विचारलाय. तर आता आपल्याला इथं स्पेसिफाय केलेलं नाही की 10 मीटर क्यूब मध्ये आपण किती किंवा किती डायमीटरचा बार प्रोव्हाइड करणार आहे, किती ह्याच्यामध्ये स्पेसिंग मध्ये प्रोव्हाइड करणार, ती काय सुद्धा आपल्याला स्पेसिफाय केलेलं नाही. तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला यांनी ऑप्शन दिलेला 1 to 6% कन्सिडर करतो का आपण, नाही. 2 to 4% का 4 to 6% का 0.6 to 1%. एक मिनिट. या आता आपण नवीन सेटअप ट्राय करत आहे त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. तर याचा आन्सर आहे 0.6 to 1% ऑफ आरसीसी व्हॉल्यूम. आपण व्हॉल्यूम ऑफ स्टील आपल्याला स्पेसिफाय केलेलं नसलं तर आपण जनरली 0.6 to 1% आपण कन्सिडर करतो. ती बी आपण प्रत्येकामध्ये वेगळा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल स्लॅबसाठी जे आहे ते आपण 0.7 to 1% कन्सिडर करतो ऑफ कॉन्क्रीट व्हॉल्यूम बरं का. कॉन्क्रीट व्हॉल्यूमच्या 0.7 to 1%. आपल्याला इथं 10 मीटर क्यूब कॉन्क्रीटचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आणि आपल्याला स्टीलचं व्हॉल्यूम विचारलेलं असलं तर आपण आता हे समजा आपल्याला स्लॅब दिला आहे तर ऑन एन ॲव्हरेज आपण 0.8 न करू, म्हणजे 10 into 0.8चं पर्सेंटेज म्हणजे डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.08 मीटर क्यूब ऑफ स्टील आलं असतं. तसंच कॉलमसाठी बी वेगळं स्पेसिफाय केलेलं आहे. कॉलमसाठी आपण 0.8 to 6% घेतो. आपल्याला प्रत्येकाचं लक्षात असलं पाहिजे. जनरली ओव्हरऑल 0.6 to 1% आहे. आणि बीममध्ये 1 to 2% ऑफ व्हॉल्यूम कॉन्क्रीट व्हॉल्यूम. आणि फाउंडेशन 0.5 to 0.8% ऑफ कॉन्क्रीट व्हॉल्यूम असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ डिझाईन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज टेकन. आपल्याला माहित आहे की स्टील जे आहे हे टेन्साईल स्ट्रेंथ मध्ये चांगलं आहे. कॉन्क्रीट किंवा सिमेंट हे कॉम्प्रेशन स्ट्रेंथ मध्ये चांगलं आहे. तर आपल्याला इथं कॉन्क्रीटचं कॉम्प्रेशन स्ट्रेंथ आरसीसी स्ट्रक्चर मध्ये किती घेतो आपण असं विचारलेलं आहे. पण आपल्याला इथं डायरेक्टली कुठलंच IS कोडमध्ये आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू कुठंच विचारलेलं नाही. फक्त आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे FCRचं, ते आहे 0.7 √FCK. ह्याच्यावरून आपल्याला स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला कळतो. आणि आपण टेन्साईल स्ट्रेंथ करण्यासाठी एक करतो स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ, दुसरा आहे फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ, तिसरा आहे डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेंथ. ही 3 टेस्ट आपण कॉन्क्रीटवर करतो कॉन्क्रीटचं टेन्साईल स्ट्रेंथ करण्यासाठी. पण ब्रॉडली आपण FCR = 0.7 FCK ह्या फॉर्म्युला आपण कॉन्क्रीटचं टेन्साईल स्ट्रेंथ काढतो. पण आपल्याला इथं FCKचं त्यांनी कॉन्क्रीटचं काही स्पेसिफिकेशन क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही. तर ह्याचा आन्सर होतो नन ऑफ दिस. पुढचा आहे, इन आरसीसी स्ट्रक्चर द टेन्शन झोन लाईस इन.
आरसीसी स्ट्रक्चरमध्ये टेन्शन झोन कुठं लाय करतो. तर समजा हे आपलं बीमचं क्रॉस सेक्शन आहे, हे आहे बी, हे आहे डी, आणि ह्याचं जी लेंथ आहे ती असं आहे. सिम्पली सपोर्टेड बीम करूया आपण विथ यूडीएल, आपण ह्याला 3D मध्ये करू. तर असं आहे. आता आपण वरून जर लोड अप्लाय केला तर बीम जे ते असं ह्या फॉर्ममध्ये बेंड होणार आहे. तर बीम या फॉर्ममध्ये बेंड झाल्यानंतर इकडून एक मुवमेंट आणि इकडून एक मुवमेंट असणार आहे, आणि वरचे जी फायबर्स आहेत हे आपलं न्यूट्रल ॲक्सिस असणार आहे. इथं जे आहे इथं काही चेंज नसणार आहे, आणि वर जे आहे वर कॉम्प्रेशन ॲक्ट होतो आणि खालीच्या फायबर्समध्ये टेन्शन ॲक्ट होतो. तर टेन्शन झोन कुठं आला? ऑटोमॅटिकली बॉटम ऑफ द बीम आला. नेक्स्ट क्वेश्चन, ए प्रिकास्ट पाईल जनरली यूज्ड इज. प्रिकास्ट पाईल जनरली कुठलं वापरतो? सर्क्युलर, स्क्वेअर किंवा ऑक्टोगोनल. ऑक्टोगोनल तर नसणारच, कारण त्याचं कन्स्ट्रक्शन खूप अवघड असणार आहे, म्हणजे 8 साइडेड फिगर. आणि स्क्वेअर विथ चॅम्फर्ड, कॉर्नर चॅम्फर्ड. तर ह्याचा आन्सर स्क्वेअर विथ कॉर्नर चॅम्फर्ड आहे. म्हणजे हे असं चॅम्फर तुम्ही AutoCAD मध्ये वापरला असेल की आपण तरी साईड्स जे आहे त्याला आपण हे करण्यासाठी हे करतो, म्हणजे एवढा पार्ट अरेंज करण्यासाठी आपण जर चॅम्फर कमेंट AutoCAD मध्ये यूज केला तर ते त्या कमेंटला आपण चॅम्फर म्हणतो, म्हणजे एवढा पार्ट एरेज होतो. हे झालं आपलं स्क्वेअर. आणि साईड कॉर्नर चॅम्फर्ड म्हणजे जे हायलाइट डार्क केलेलं हे आहे, हे आपलं प्रिकास्ट फाईल असणार आहे. पुढचा आहे, फॉर विच ऑफ द फॉलोइंग ग्रेड्स ऑर्डिनरी कॉन्क्रीट इज नॉट युज्ड. ऑर्डिनरी कॉन्क्रीट कशाला वापरत नाही? ऑर्डिनरीमध्ये M10, M15 आणि M20 येतो. मग ह्याचा आन्सर जे आहे ते M40 होऊन जातो. अँड M25 येत नाही, पण इथं नियरेस्ट जास्त प्रोबॅबल आन्सर तर M40 येणार. M25 कधी ऑर्डिनरीमध्ये बी काउंट केला जाऊ शकतो किंवा स्टँडर्डमध्ये बी काउंट केला जाऊ शकतो, अकॉर्डिंग टू अमेंडमेंट केलेलं असले तर त्यांनी. त्यासाठी आपण जी मॅक्सिमम प्रोबॅबल आन्सर आहे ती M40 आहे. पुढचा आहे, ॲज पर IS 456 द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॅन्टिलिव्हर बीम शाल बी. इफेक्टिव्ह लेंथ काय असणार आहे कॅन्टिलिव्हर बीमसाठी? तर कॅन्टिलिव्हर बीमसाठी इफेक्टिव्ह लेंथ साठी 2-3 कंडिशन आहेत. पहिला कंडिशन आहे क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ बाय 2, किंवा क्लिअर स्पॅन प्लस विड्थ ऑफ सपोर्ट बाय 2 प्लस विड्थ ऑफ सपोर्ट बाय 2, म्हणजे ह्या साईडचा हाफ आणि ह्या साईडचा हाफ. तर ह्याचा आन्सर आहे क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ अपॉन 2. पुढचा आहे, स्पेसिंग ऑफ स्टिरअप इन अ रेक्टँग्युलर बीम increased at the end, kept constant throughout the length, decreased toward the center of beam, increased at the center of beam. पहिल्यांदा आपण स्टिरअप कशासाठी प्रोव्हाइड करतो? बेंडिंगसाठी का लॉन्जिट्युडनल लोडसाठी का ट्रान्सवर्स लोडसाठी का शिअरसाठी? तर आपल्याला माहित आहे की शिअरसाठी आपण स्टिरअप्स प्रोव्हाइड करतो. मग आता शिअर जे आहे ही बीमच्या कुठल्या पार्टमध्ये जास्त येणार आहे, त्या पार्टला आपण ऑब्विसली स्पेसिंग जी आहे ती कमी ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला तिथं शिअर येत नाही. तर आपलं समजा आपण असं एक हे दिलेलं आहे बीम, सिम्पली सपोर्टेड बीम विथ सेंट्रल पॉईंट लोड. तर ह्याचा SFD काय असं येतो? ह्याचा SFD अप्रॉक्सिमेटली असा येतो. तर आता तुम्ही सांगा शिअर फोर्स कुठे जास्त आलाय? शिअर फोर्स ऑब्विसली कॉर्नर्सला जास्त आहे. मग आपण कॉर्नर्सला काय करणार? कॉर्नर्सला जास्त म्हणजे कमी स्पेसिंग ठेवणार, म्हणजे तिथं जास्त स्टील प्रोव्हाइड करणार, आणि सेंटरला काय अप्रॉक्सिमेटली 0च आहे इथं. मग इन्क्रीज ॲट द सेंटर ऑफ बीम, म्हणजे आपण इथं जर स्टिअर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड जरी नाही केलं तर इथं काय फरक पडत नाही. त्यासाठी आपण स्पेसिंग इन्क्रीज करतो सेंटरमध्ये. पुढचा आहे, इफ ए बॉन्ड स्ट्रेस इज, म्हणजे टाऊ BD दिलाय आपल्याला 1.5 न्यूटन पर mm², आणि Fe 500 दिलाय, नॉमिनल बार डायमीटर 12 mm दिलाय, विच इज फुल्ली स्ट्रेस्ड इन टेन्शन. डेव्हलपमेंट लेंथ आपल्याला काढायला दिले LD. तर LDचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे, 5.87 Fy
अपॉन 4 टाऊ बी डी. तर टाऊ बी डीसाठी दोन कंडिशन आहेत. जर आपण HYSD बार्स वापरत असलं तर आपल्याला टाऊ बी डीला 60% इन्क्रीज करावा लागतो, आणि जर तीच कॉम्प्रेशन झोनमध्ये प्रोव्हाइड केलं तर अजून 25% इन्क्रीज करावं लागतं. तर इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी टेन्शन झोन दिलेला आहे. मग हे कंडिशन तर आपलं गेलं. मग आपल्याला फाय किती दिला आहे, 12 mm इंटू 0.87 इंटू FY आपला 500 आहे. FE 500 म्हणजे FY 500 झाला न्यूटन पर mm स्क्वेअर अपॉन 4 इंटू 1.6. आपण 60% इन्क्रीज केलं आणि टाऊ बी डी 1.5 दिलेला आहे. तर हे आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर अप्रॉक्सिमेटली 543.75 mm येतो. तर याचा आन्सर ऑप्शन ए झाला. पुढचा क्वेश्चन ह्याच्या रिलेटेडच आहे. इथं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तीच फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. LD = 5.87 FY अपॉन 4 टाऊ बी डी, आणि टाऊ बी डीला 60% इन्क्रीज केलेलं आहे HYSD बारसाठी, आणि इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पुढचा आहे शियर स्पॅन इज डिफाइंड ॲज अ झोन वेअर. शियर स्पॅनला आपण शियर स्पॅन म्हणजे काय, तर शियर स्पॅन म्हणजे जिथे शियर फोर्स कॉन्स्टंट आहे त्याला आपण शियर स्पॅन म्हणतो. तर आजच्यासाठी एवढेच क्वेश्चन होते. थँक्यू. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. काही डाऊट असलं तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर विचारा किंवा व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये कमेंट करा. आणि आपण थोड्या दिवसाने गेट आणि ESC साठी रिव्हिजन थ्रू क्वेश्चन सिरीज चालू करणार आहे. गेट आणि ESC साठी ती प्रोबॅबली इंग्लिश आणि मराठी मिक्स असेल. रिव्हिजन थ्रू क्वेश्चन्स फॉर गेट अँड ESC. त्यासाठी पहिला सब्जेक्ट कुठला असला पाहिजे ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि म्हाडाच्यासाठी तुम्हाला जर AEचा सिलेबस जरी कंप्लीट करायचा असलं, फॉर एक्झाम्पल फ्लुइड मेकॅनिक्स, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हे सगळं जर तुम्हाला ह्याच्यावर लेक्चर पाहिजे असलं तर टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही टाकू शकाल. मी त्याच्यासाठी लेक्चर घेण्याचा प्लॅन करेल. आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू.